नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील काही तास अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तसंच लोकलची वाहतूक सेवा देखील मंदावली आहे. पुढील काही तास अति धोक्याची असल्याने मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून तर राज्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेत असल्याची माहिती मिळते. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी आणि अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढलाय. रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने आता रौद्र रूप धारण केले. मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. परिणामी मुंबईच्या वेगाला ब्रेक लागल्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वेग सध्या मंदावलाय. दादरच्या रेल्वे रुळावर पाणी साचल्यास सुरुवात झाली आहे. तर मुंबईहून कसारा आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. पावसाचा फटका लोकल सेवेला बसण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर पावसाचा फटका बसल्याने लोकल उशिराने धावत आहेत. महाराष्ट्र राज्यात गेल्या 2 दिवसांपासूनच मुसळधार पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती चिंताजनक झाली असून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झालाय. रत्नागिरी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा आदी जिल्ह्यांतील अनेक नद्यांना धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अशातच हवामान खात्याकडून राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झालाय. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडालाय. भिंगोली, भेंडेगाव, हस्ताळा, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुखेडमधील 3 गावात 100हून अधिक लोक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येते. तर मुखेड तालुक्यातील हसनाळा, रवाणगाव आणि भासवाडी इथे 100हून अधिक लोक जे आहेत ते अडकलेत. पहाटे ढगफुटीसारखा पाऊस आणि लेंडी प्रकल्पाचे पाणी गावात शिरले आहे. पावसाचा अलर्ट असल्यानं परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्यानं खबरदारी म्हणून सैन्य दलाला पाचारण करण्यास सांगितले आहे. भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय CP राधाकृष्णनजी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन आले आणि विमानतळावर मुख्यमंत्र्यांसोबत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्राचे पुस्तक भेट देऊन शुभेच्छांसह निरोप दिला आणि मुंबईतील गणेशोत्सवासाठी या असे आग्रहाचे आमंत्रण देखील दिले. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांच्या सादरीकरणानंतर तणाव वाढला होता. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली आणि विरोधकांना इशारा दिलाय. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी इंडिया ब्लॉक बैठकीत इलेक्शन कमिशन विरुद्ध महाभियोग आणण्याचा प्रस्ताव मांडलाय. इंडिया अलायन्सच्या बैठकीदरम्यान सर्व राजकीय पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रितरित्या उत्कर्ष पॅनल उभे केले. ही निवडणूक रंगतदार होणार आहे कारण ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेच्या या निवडणुकीत एंट्री झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत महायुतीच्या वतीने मागील अनेक वर्ष पतसंस्थेवर सत्ता असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय. आज मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी 19 तारखेला मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केलाय। संजय शिरसाट यांनी 5,000 कोटी रुपयांची 150 एकर जमीन नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबियांना दिली आहे। 2024 साली सिडकोचे अध्यक्ष होता संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबियांना जमीन देण्याच्या आदेशावरही सही केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील रोहित पवार यांच्याकडून करण्यात येते। महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। राज्यात लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता लाडकी सून योजना सुरू करण्यात येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ पार पडलाय। तर ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। तर घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी एक विशेष हेल्पलाईन नंबर देण्यात आलाय। 8828862288 असा हा हेल्पलाईन नंबर आहे। तर पीडित महिलांना तातडीने मदत पुरवली जाईल। ज्या सुनांना मदत हवी असेल त्यांनी न घाबरता या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय। शुभमन गिल यांनी आशिया कप स्पर्धेसाठी उपलब्ध असणार असं बीसीसीआयला कळवलंय। तसेच शुभमन, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल या तिघांसाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्यांपैकी कोणाला डच्चू द्यायचा हा मोठा प्रश्नही निवड समितीसमोर आहे। त्यामुळे निवड समिती काय निर्णय घेते आणि कोणत्या खेळाडूंना UEI जाण्याची संधी देते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे। तर या होत्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी। अशाच घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी।